कधी आरक्षणाचा पेच तर कधी प्रभाग रचना आणि कधी राजकीय वाद। ज्या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे, पुणे शहरातले सगळ्यात जुने जाणते नगरसेवक मानले जातात। तरुण पिढीनी एक शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे। वी आर पॉलिसी मेकर्स। तुम्ही मैदान तर निवडलंय, मात्र ते मैदान ऑलरेडी रिझर्वड आहे। मी म्हणतो नाव कोणाचंही द्या ना, तुम्ही त्यांना रिचेबल आहात का, ॲक्सेसिबल आहात का, हे खूप महत्त्वाचं आहे। तिथल्या नेमकं काय समस्या आयडेंटिफाय तुम्ही केलेल्या आहेत की शहर म्हणून विचार व्हायला पाहिजे, की त्या सुटणं गरजेचं आहे आणि तिथं विकास कामं होऊ शकतात। इंटेन्सिव्हली। जसं मी एक सांगितलं, मी एक रोड मॅप तयार केलेला आहे, मास्टर प्लॅन तयार आहे माझा, त्याच्यावर मी काम करतोय आणि तो निश्चित तुम्ही कुठल्या पक्षाची निवड? कार्यकर्ते आणि जनता ठरवेल की काय करायला पाहिजे, त्यांना तो आवडेल। युवकांमध्ये वाढतील। आता या प्रश्नाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। जर हाताला काम मिळालं ना, तर कोणीही मुलगा गुन्हेगारीकडे प्रवृत्त होणार नाही। नागरिकांना आपली अडचण कोणाला सांगायची असेल तर ते कोणाकडे जातात? तर आपल्या नगरसेवकांकडे। मात्र कधी आरक्षणाचा पेच तर कधी प्रभाग रचना आणि कधी राजकीय वाद, या सर्व गोष्टींमुळं गेल्या 4 वर्षांपासून महापालिका निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत आणि आता अखेर या निवडणुकांना मुहूर्त निघालेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये या निवडणुका होतील। हे होत असताना आता जुने जाणत्या नगरसेवकांसोबत, नेत्यांसोबत नवीन दमाचे देखील नेतृत्व पुढे येताना दिसत आहेत। ते देखील आपलं नसीब आजमावणार आहेत आणि आपल्या पुणे लोकलच्या या आखाडा महापालिकेच्या या विशेष सिरीजमध्ये आपण सर्वांची मतं, त्यांचं व्हिजन काय असणार आहे, त्यांनी आजपर्यंत काय काम केलं हे जाणून घेणार आहोत। पहिल्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत आहेत हेमंत बागुल। बागुल हे नाव पुणेकरांना काही नवं नाही आहे, मात्र हेमंत बागुल हे पहिल्यांदाच आपलं नसीब या निवडणुकीमध्ये आजमावणार आहेत। हेमंतजी, राजकारण तसं काही तुम्हाला नवीन नाही आहे। स्वतः तुमचे वडील आबा बागुल हे 6 टर्म म्हणजे पुणे शहरातले सर्वाधिक काळ राहिलेले आणि जुने जाणते नगरसेवक म्हणलं जातं। मात्र आता तुम्ही स्वतःच आखाड्यात उतरायचं ठरवलं, नेमकं कारण काय? नाही, हा जसं तुम्ही म्हणलात आखाडा आम्हाला नवीन नाही आहे, पण काय एकाच प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे आणि शहरामध्ये अजून देखील प्रभाग आहेत ज्या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे। म्हणजे उदाहरणार्थ मी ज्या प्रभागातनं प्रयत्न करतो आहे तो पूर्वी आबांचाच त्यातला काही भाग होता, पण आता त्या भागात तसं म्हणलं तर फार विकास झाला नाही। तिथे पोटेन्शियल असताना देखील विकास झाला नाही। माझं असं मत आहे की एक आर्किटेक्ट म्हणून मी पुण्यात आर्किटेक्ट झालो, परदेशात शिकून आलो आणि भारतात येण्याचं कारणच मुळात असं होतं की माझं जे विजन आहे किंवा माझे काही संकल्पना आहे, या शहराकरता काहीतरी आपण देणं आहे, तर ते कुठेतरी अस्तित्वात यायला पाहिजे। म्हणून मी आबांच्या माध्यमातून काही प्रयत्न केले। स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट बस शेड्स, स्मार्ट बिन्स केले आम्ही, त्यानंतर सदू शिंदे स्टेडियम मी केलं। असे वेगवेगळे प्रकल्प मी आणण्यासाठी आबांच्या मागे लागून ते करून घेतले। पण आता आबांना देखील स्कोप मोठा आहे काम करायला आणि मलाही असं वाटतं की मी स्वतः जर आतमध्ये आलो तर वेगळ्या विचाराने मी माझ्या संकल्पना स्वतः अस्तित्वात आणू शकलो तर तो एक वेगळा आहे आणि ते मला करायचं आहे माझ्या शहरासाठी। म्हणून मी खरं रिंगणात उतरायचं ठरवलं आहे। खरं तर तुमचं मैदान जे आहे ते सहकार नगर पर्वतीचं आहे, मात्र तुम्ही आता प्रयत्न करत आहे प्रभाग 27 नवी पेठमधून, म्हणजे बाजूचाच प्रभाग आहे, मात्र तो वेगळा आहे। वेगळं मैदान का? एक ते मी सांगितलं तुम्हाला, विकास पुणे शहराचा एक काय आहे, लोकांचं एक असं विचारधारा आहे की नगरसेवक म्हणून या फक्त 4 बाउंड्रीज आहेत, जी त्याला बाउंड्री आखून दिली तर तेवढ्यापुरता नगरसेवक आहे। नगरसेवक म्हणजे पॉलिसी मेकर आहे, हे कोणी विचारात घेत नाही आहे। आपण शहर म्हणून कधी विचार करणार आहोत? फक्त तेवढ्यापुरत्याच सीमित मर्यादित लोकांपुरतं नाही आहे। मी निश्चित त्या भागात तिथला विकास होणार, तिथे काम करणार, तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवणार, पण मला इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटचं माझं मॉडेल आहे की शहर म्हणून विचार व्हायला पाहिजे। नुसतं माझ्या इथले 4 रस्ते केले, 4 ड्रेनेजची कामं केली किंवा छोटी मोठी कामं केली म्हणजे काम झालं असं नाही आहे। ही खूप मोठी जबाबदारी आहे। वी आर पॉलिसी मेकर्स। म्हणजे शहर माझं काय लेवलला जायला पाहिजे, किती इंटेन्सली काम करायला पाहिजे, वेगळ्या काही संकल्पना आपण आणू शकतो का, ह्याकडे पण विचार व्हायला पाहिजे। म्हणून नवीन बाउंड्री, नवीन ठिकाणी आपण गेलो तर अजून तिथे काहीतरी वेगळं करता येईल, कारण आबांच्या प्रभागात आता जागाच कमी पडत आहेत, जागा शिल्लक नाही आहे विकास करायला। म्हणून मी जो प्रभाग क्रमांक 27 आहे त्या ठिकाणी नवी पेठ पर्वती, तर तिथे मला काम करायची इच्छा आहे आणि तिथे नागरिकांचाही उत्साह आहे,
कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी त्या भागातनं लढावं, म्हणून मी प्रयत्न करतो आहे तिथे. तुम्ही मैदान तर निवडलं आहे, मात्र ते मैदान ऑलरेडी रिझर्वड आहे, म्हणजे तिथं भाजपला मानणारा पूर्ण प्रभाग आहे. सध्या तुम्ही म्हणजे भाजपमध्ये पण नाही आहात किंवा बाकी हे नाही. मग अशा ठिकाणी लोक तुम्हाला स्वीकारतील का, आणि का स्वीकारतील असं वाटतं? नाही, निश्चित स्वीकारतील. कारण कसं आहे, काम करणं म्हणजे लोकांना काय पाहिजे आहे, तुम्ही डिलिव्हर करायचं आहे. त्यांना कॉन्फिडन्स आहे की आबांचं पण एक वलय आहे, आबांनी केलेलं काम आहे, मी त्याच्यामागे पडद्यामागे बसून काम केलेलं आहे आणि मी लोकांच्या संपर्कात आहे. लोकांना मेन महानगरपालिकेची इलेक्शन आहे, ही फक्त पक्षाच्या चिन्हावर नाही होत, तर लोकांशी कनेक्ट तो महत्त्वाचा आहे. आणि लोकांची कामं होणं, लोक कामावर विश्वास ठेवतात, नुसतं फक्त पक्ष म्हणून नाही. पक्ष महत्त्वाचा आहेच निश्चित, त्याबद्दल दुमत नाही, पण लोकांशी जर संपर्क असेल आणि त्यांचे जर समस्या सुटत असेल, तुम्ही अवेलेबल आहात का, तुम्ही त्यांना रिचेबल आहात का, ॲक्सेसिबल आहात का, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला निश्चित वाटतं की तो जुना भाग आबांचा होता. लक्ष्मीनगर भागामध्ये देखील मी काम केलेलं आहे. पर्वतीदर्शन दोन्ही भाग आहेत, तिथे देखील चांगलं काम आणि संपर्क आहे. पर्वती गावापर्यंत संपर्क आहे. लोकमान्य नगरमध्ये देखील काही म्हणजे प्रमाणात, थोड्या मोठ्या प्रमाणात संपर्क आहे. दत्तेवाडी भागात मी आता नुकतंच विधानसभेचे इलेक्शन झाल्या, त्यामुळे तिथे पण एक कनेक्ट चांगला लोकांबरोबर आहे. आणि समस्या तिथल्या सुटलेल्या नाही आहेत. त्यामुळे त्या लोकांना जर जे मी आश्वासन देऊ शकलो किंवा लोकांपर्यंत मी पोचू शकलो व्यवस्थित या माध्यमातून की माझे विजन घेऊन, तर लोक निश्चित मला साथ देतील. आणि लोकांना तरुण मुलं पाहिजे आहेत, चांगली राजकारणात शिकलेलं आहे, मी बॅकग्राऊंड चांगलं आहे, सुशिक्षित आहे आणि इमेज देखील चांगली आहे, त्यामुळे लोक मला स्वीकारतील. तो संमिश्र लोक असते खरं तर, म्हणजे झोपडपट्टी पण आहे, बैठी घरं पण आहेत, सोसायटी पण आहेत. तिथल्या नेमकं काय समस्या आयडेंटिफाय तुम्ही केलेल्या आहेत की त्या सुटणं गरजेचं आहे आणि तिथं विकास कामं होऊ शकतात? नाही, आता आपण आत्ताच घडलेला इन्सिडेन्स लोकमान्य नगरचा आहे. म्हणजे तिथे देखील म्हाडाचे जे प्रश्न आहेत, इतक्या वर्ष लोकांचे जे समस्या सुटलेल्या नाही आहेत, त्या सोडवणं गरजेचं आहे. त्यात कोणीतरी मध्यस्थी करणं गरजेचं आहे, त्याला मार्ग देणं गरजेचं आहे, त्याला चालना देणं गरजेचं आहे. ते होत नाही आहे. ठीक आहे, प्रत्येकाचं मत वेगळं असेल, विचार वेगळा असेल, पण त्यात तोडगा निघणं गरजेचं आहे आणि लोकांच्या हिताचा तोडगा निघणं गरजेचं आहे. तो निघत नाही आहे. झोपडपट्टी स्लम्स पण त्या भागामध्ये आहेत, त्यांना पण ॲड्रेस केलेलं गेलेलं नाही आहे. तेच प्रश्न आपण फक्त मलमपट्टी करतो आहे. म्हणजे काय होतं आहे, रस्त्याचा प्रश्न असेल ते त्याला कमीत कमी 10 वर्ष तरी तो रस्ता पुन्हा करायला नाही लागला पाहिजेत. अशा प्रकारची कामं होत नाही. तेच रस्ते होत आहेत, तेच ड्रेनेजची कामं होत आहेत, तेच कचऱ्याच्या समस्या आहेत. लोकांच्या ह्या बेसिक समस्या, लोक काय घर तुमचं चालवा असं लोकांची अपेक्षा नाही आहे, पण या बेसिक समस्यापासून त्यांना सुटकारा नाही आहे. सो मला सुरुवात बेसिकपासूनच करायची आहे. ह्या बेसिक कचऱ्यापासून, पाण्यापासून, लोकांचे ड्रेनेजपासून, सगळे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत तिथून सुरू करून इंटेन्सिव्हली, जसं मी एक सांगितलं, मी एक रोडमॅप तयार केलेला आहे, मास्टर प्लॅन तयार आहे माझा, त्याच्यावर मी काम करतो आहे आणि तो निश्चित लोकांना प्रभावीपणे मी मांडणार आहे. लोकांना तो आवडेल. लोकांना आवडेल असं म्हणताय, मात्र एका बाजूला आपण जसं म्हणतो की गरजा वेगळ्या आहेत, सोसायटीची गरज वेगळी आहे, झोपडपट्ट्यांची गरज वेगळी आहे, जे बैठे घर आहेत त्यांची गरज वेगळी आहे. इथंच एक प्रश्न निर्माण होतो अजून की युवकांमध्ये वाढते गुन्हेगारी. तुम्ही स्वतः युवक आहात आणि ह्या भागामध्ये शिक्षणाचा कुठंतरी अभाव आहे आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढते. ह्याच्यावर देखील काम करणं गरजेचं आहे. निश्चित हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि हा प्रश्न वाढत जाणार आहे. आता या प्रश्नाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. तर मी साधारण म्हणजे हे का घडतं आहे याचा विचार केला तर हे कोण करतं आहे नेमकं, तर तुम्ही पाहिलं तर म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षण अर्धवट मुलं घेत आहेत आणि ते ड्रॉपआउट होत आहेत. त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही की का मुलं शिकत नाही आहेत पुढे एक. आणि ते तिथं शिक्षण कमी पडल्यानंतर तिथे जे काही गुन्हेगारी टोळ्या आहेत ते त्यांचा गैरफायदा घेतात. आता का ते लोक तिकडे जातात, तर एक तर प्रसिद्धीसाठी जातात किंवा त्यांना त्यांचं घर चालवायचं आहे, मग त्यांना रोजगार नाही आहे. मग हा मूळ प्रश्न कुठे येतो आहे, एक तर शिक्षण आणि रोजगार. जर रोजगार चांगल्या प्रमाणात त्यांना उपलब्ध करून दिला, रोजगार म्हणजे सरकारी नोकरी फक्त नाही आहे. म्हणजे लोकांचा एक समज काय आहे की बाबा रोजगार म्हणजे काय, मी सरकारी नोकरी देणार आहे का मला तर मला रोजगार मिळाला, असं नाही आहे. व्यवसाय, उद्योग, धंदे करणं, आपण
जर बाहेरच्या राज्यातनं इथं लोक येऊन जर पोट भरून ते इथे सस्टेन करू शकतात, तर ह्या शहरातली मुलं का नाही करू शकत? तर त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे, त्यांना कोणी ॲक्सेस देत नाही आहे, त्यांना उभं कोण करत नाही आहे, हा तिथला प्रश्न आहे. आणि त्यांच्यासाठी आपण म्हणून काय करणार आहोत की नाही, माझ्या प्रभागापुरता हा फक्त प्रश्न किंवा मी त्या भागात रिप्रेझेंटेटिव्ह असणार म्हणून नाही, पण पुणे शहराचाच हा प्रश्न आहे, राज्याचा हा प्रश्न आहे. तर ते निश्चित त्यांना आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. म्हणून मी सांगितलं की रोजगार जर हाताला काम मिळालं ना, तर कोणीही मुलगा गुन्हेगारीकडे प्रवृत्त होणार नाही. असं म्हणत नाही की 100%च हे होईल, पण 90% तरी 95% तरी निश्चित मुलं यातनं बाहेर पडतील. कारण प्रत्येकाला आपापला प्रपंच आहे, आपले कुटुंब आहे, आपले घरचे आहेत, त्याला ह्यामध्ये अडकणं आवडणार नाही किंवा आवडत नसेल, पण नाईलाजाने करायला लागतं आहे, अशी परिस्थिती आहे. तर ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे खूप. रोजगारासोबत सुरुवात होते ती बेसिक एज्युकेशन सिस्टीमवर. म्हणजे मी जर बघितलं तर सहकारनगर भागात महापालिकेचे ई लर्निंग स्कूल आहे, मात्र ते दुसरीकडे कुठंच दिसत नाही. हे का होतं असं वाटतं? नाही, हे रोल मॉडेल म्हणजे आबांनी राजीव गांधी ई लर्निंग शाळा जी बांधली, ही देशातली पहिली CBSE बोर्ड IIT JEE ट्रेनिंग सेंटर असलेली ऑल मील डे म्हणजे जेवण शाळा देते. एकदम सकस आहार त्या मुलांना मिळतो. आता ह्यामध्ये राजीव गांधींचं त्याला नाव दिलं गेलं, कारण कम्प्युटरचं नॉलेज तळागाळातल्या मुलांपर्यंत पोचावं हा त्यांचा मेन ध्येय गांधीजींचा होता. आणि तो आबांनी तेच हेरला आणि ती राजीव गांधी शाळा तिथे बांधली. आता काय होतं माहिती आहे, सभागृहामध्ये ड्रॉबॅक आहे सभागृहाचा असा की आबा बागुलांना का मोठं करायचं, हे रोल मॉडेल आपण ॲक्सेप्ट का करायचं, हा त्यांचं मानसिकता आहे. अशी ही मानसिकता बदलली पाहिजे. मी म्हणतो नाव कोणाचंही द्या ना, तुम्ही अटल बिहारी वाजपेयींचं द्या, बाळासाहेब ठाकरेंचं द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या, थोर पुरुषांचं नावं द्या, शहराचं नावं द्या, जिल्ह्याची नावं द्या, फुलांची नावं द्या, तुम्हाला जे नाव द्यायचे तुम्ही द्या, पण असं दर्जेदार शिक्षण द्यायला पाहिजे. आणि आबा बागुलांनी केलं म्हणून मी अनुकरण करणार नाही, हा जो मानस आहे किंवा ही जी मानसिकता आहे लोकांची ती बदलली पाहिजे. प्रशासन म्हणून एक जबाबदार माननीय आयुक्तांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की हे यशस्वी मॉडेल आहे आणि हे आपण पुणे शहरात किमान ह्या पंचवार्षिकमध्ये एक 10 शाळा तरी या सगळ्या पुणे शहरात उभं होतील, असं एक मानस करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना देखील अशी आपण मागणी केली तर निश्चित आपल्याला राज्य सरकार मदत करेल याबाबत. आणि कारण हे बघा, हे मूळ तिथं आहे, गुन्हेगारीचं मूळ तिथं आहे, शिक्षण नाही आहे. आणि आज सुंदर शिकतायत ना मुलं, आज गोरगरिबांची मुलं इंग्लिशमध्ये बोलत आहेत, त्यांच्या आई वडील ढसाढसा रडतात पालक सभेमध्ये की आमच्याकडे एक टाईमचं जेवण त्यांना देण्याची परिस्थिती नाही आहे, पण माझा मुलगा आज एवढं सुंदर शिकतोय, इंग्लिशमध्ये बोलतोय, IPS ऑफिसर तिथून झाले आहेत, कलेक्टर एक मुलगी झालेली आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर हे होऊ शकतं. हेच मॉडेल तुम्ही तिकडे राबवणार? 100%. 100%. नावात काही नाही, नाव जे जनतेला वाटेल ते नाव देईल मी, पण रोल मॉडेल ही ई लर्निंग शाळेचं मॉडेल माझं असं मत आहे फक्त एक प्रभागापुरतं नाही तर पुणे शहरात व्हायला पाहिजे. आणि यासाठी पाठपुरावा मी नक्की करेल. गुन्हेगारीवर आपण बोलतोय, या गुन्हेगारीमध्ये लहान लहान मुलं, अल्पवयीन, की ज्यांचा अजून वय सुद्धा मतदानाचा अधिकार नसतो, मात्र तो जे पोलीस स्टेशन डायरीमध्ये त्याचं नाव असतं. हे घडतंय कसं आणि ते थांबवलं कसं? मी तुम्हाला सांगितलं की शिक्षणचा अभाव आणि रोजगार हे 2-3 विषय मी मांडले, पण माझं म्हणणं काय आहे की आपण काय होतं आहे की हे कुठेतरी घडलं आहे किंवा आज रॉबरी झाली, चेन स्नॅचिंग झालं किंवा एखादं दुकान फोडलं. आता काल परवाच एक हॉटेलमध्ये त्यांनी कोयता घेऊन दाग दाखवून ते तिथून पैसे घेऊन पळून गेले. पण मला सांगायचं काय आहे की हे इथंच थांबणार नाही आहे. हे जर आज हे वादळ थांबवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये ह्याचं प्रमाण तर वाढेल आणि आपल्या घरापर्यंत पण हे सगळ्यांच्या पोचणार आहे. कारण शेवटी त्याला त्याचं प्रपंच चालवायचे, त्याला काहीतरी कुटुंबासाठी करायचे. मग मला नोकरी मिळत नाही आहे, मला रोजगार मिळत नाही आहे, मला शिव्याशाप मिळत आहेत, मला कोणी जवळ करत नाही आहे. मग ते लोक अशा प्रकारचा मार्ग निवडतात आणि मग त्यांना त्यांचा फायदा घेणारे टोळ्या बसलेल्याच असतात, त्यांना आशीर्वाद देणारे की चल तू कर म्हणून या गोष्टी. आणि 5 आणि 10 आणि 50 हजार रुपयासाठी असे प्रकार ते लोक करतात. ही दुर्दैवी बाब आहे. हे थांबवणं गरजेचं आहे. हे मुळापासून हे उकडणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल,
ही अजून भीषण परिस्थिती होत जाईल. लोकांची मानसिकता खूप बदलली आहे. तरुण मुलं खूप वेगळ्या दिशेचा विचार करतायत. 3 वर्षाच्या मुलीवर जे काही घडलं ही एकदम डेंजर मानसिकता होत चालली आहे. म्हणून मी सांगतो की हाताला काम मिळालं, सकाळपासून कष्ट केले, संध्याकाळी जो माणूस गेला ना घरी, मला नाही वाटत की तो अजून पुढे जाऊन कुठे बाहेर फिरत बसेल किंवा अजून काय. दमलेला असतो माणूस. सकाळी मी 11 वाजता घरातून म्हणजे निघतो ब्रंच करून, ते संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत पुणे महानगरपालिकेत नॉनस्टॉप असतो. दुपारी जेवण वगैरे काही करत नाही. पण आल्यानंतर मला असं होतं की आता कधी घरी जाऊन मी जेवण करून झोपतो आहे आणि मला मुलगी आहे, तिच्यावर कसा वेळ घालवता येईल हा हे माझा एक मानस असतो. म्हणून 1 तासभर तिला मी देतो. तिचं ट्रेनिंग असेल, तिला काही गोष्टी शिकवणं असेल, मी स्वतः ग्राउंडवरती खेळायला घेऊन जातो. मग हे सगळं लोक ॲटोमॅटिकली इन्वॉल्व्ह होत जातात, त्यांच्या प्रपंचामध्ये इन्वॉल्व्ह होतात. आणि पैसे खिशात असेल ना तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण त्या माणसाकडे बदलतो. त्याच्या प्रपंचाचा देखील त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. नाही तर तो कमवतो नसेल तर घरचे देखील त्याला टोमणे मारतात आणि त्या रागातनं मग असे हे लोक पावलं उचलतात. म्हणून माझं म्हणणं आहे की रोजगार निर्माण करणंच हा मोठा त्यात टास्क आहे. आणि शिक्षण, तो मुलगा आज जर ज्युनियर KGत आहे, शिकतो आहे, तर त्याला ट्रॅक करणं गरजेचं आहे की तो कुठे गेला आहे. तो मध्ये शाळा सोडतो आहे, ड्रॉप होत आहेत. ड्रॉपचं प्रमाण आज शाळांमध्ये खूप मोठं प्रमाण आहे पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये. आज राजीव गांधी शाळेमध्ये तसं नाही आहे. म्हणजे मुलं सुट्टीच घेत नाही. 100% अटेंडन्स आहे आमच्याकडे. मुलं आजारी पडले तरी शाळेत जायचं कारण त्यांना शाळा आवडती आहे. तर हे सगळं जर त्यांना दिलं आणि त्यांच्यावर थोडं ट्रॅकिंग ठेवलं ना तर निश्चित होईल. आणि ती सुविधा, ते यंत्रणा उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. मी आता एक अजून ॲड ऑन करतो तुम्हाला की काय होतं आहे, शहरामध्ये पण लोंढे येतात. कोण येतं आहे, काय येतं आहे, कशाला येतं आहे, कोणाकडे येतं आहे, हे जर ट्रॅकिंग सिस्टीम नाही. म्हणजे तुम्ही जसं राजसाहेब बोलतात प्रत्येक वेळेस की इतर राज्यात नाही त्या ठिकाणी लोक येतात पण दे आर नॉट ट्रॅक्ड एनिवे, किंवा त्यांना असं काय म्हणू आपण त्याला, तर नेमका माणूस कोणाकडे आला काहीच कळत नाही आहे. तर त्यासाठी मी एक सिटिझन कार्ड आणि एक व्हिजिटर्स कार्ड असायला पाहिजे अशी एक संकल्पना माझी आहे की जर तुम्ही ह्या ठिकाणी समजा तुमच्याकडे कोणीतरी येणार आहे, तो माणसाने रजिस्टर करायचं आहे त्याला आणि ते तुम्हाला OTP तुमच्याकडे जनरेट होणार आहे. तुम्ही तो OTP दिला की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द पर्सन हु इज कमिंग. म्हणजे तो माणूस तुमच्याकडे येतो आहे ही तुमची जबाबदारी. कंपनीत आला, कामासाठी आला, येऊ द्या, आम्ही नका येऊ असं म्हणत नाही आहे, पण तो आल्यानंतर त्याला ट्रॅक करण्याची जबाबदारी आपली आहे त्या कंपनीवरती की तो माणूस कशासाठी आला आहे, किती दिवसाकरता आला आहे, त्याला तुम्ही वर्क परमिट दिले का, किती दिवस दिले. मी UKला ज्यावेळेस होतो नॉटिंगहॅमला, मी मँचेस्टरला जाताना सुद्धा आम्हाला थांबवलं त्यांनी बस आमची आणि आम्हाला विचारपूस केली की तुम्ही मँचेस्टरला कशासाठी जात आहे, किती वेळासाठी जाणार आहे, किती दिवस तिथे राहणार आहे. आणि आम्हाला त्यानंतर अलाव केलं गेलं. म्हणजे मी नॉटिंगहॅमहून एका शहरातून दुसऱ्या शहरात चाललो आहे UKमध्ये, तर मला त्यांनी ट्रॅक केलं आणि मी संध्याकाळी पुन्हा जाताना सुद्धा त्यांनी मला एंट्री झाली आणि एक्झिट झाली. हे जे त्यांच्याकडे ट्रॅकिंग आहे, मग हे आपल्या शहरात का नाही शक्य? तर शक्य आहे. डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा होतो तेव्हा या शहराच्या आउटस्कट्सवर असे प्रकारचे रिझर्वेशन्स टाकून तुम्ही जे 9 कॉरिडॉर्स पुणे शहरात 9 रस्ते प्रमुख येतात जिथून ट्रॅफिक येतं तिथं करायला पाहिजे. आणि हे पॉसिबल आहे. हे काही मी रॉकेट सायन्स सांगत नाही आहे, इतर देशांमध्ये पण होतं आहे. तुम्ही म्हणताल की लगेच असं होणं शक्य नाही, अमुक होणार नाही, अशी कारणं देतील लोक. पण वी हॅव टू स्टार्ट समवेअर ना, कुठेतरी सुरुवात करायला लागेल, एक पाऊल पुढे टाकायला लागेल, मग मला कळेल. आणि त्यामुळं काय होणार आहे, गुन्हेगारी बाहेरनं आलेला माणूस या ठिकाणी काहीतरी गुन्हा करून गेला तरी तो ट्रॅक होणार आहे. म्हणजे इथं काहीतरी कृत्य केलं आणि पळून गेला आणि तो कुठे गेला हे कोणालाच माहीत नसतं. तर तो ट्रॅक करण्याकरता हे सगळं पोलीस व्हेरिफिकेशन असेल, ह्याला थोडंसं जास्ती इंटेन्सली आम्ही काम करणार आहे यावरती शहर म्हणून. दुसरा प्रश्न येतो, गुन्हेगारीला जोड असते ती व्यसनाधीनतेची. तुम्ही स्वतः एक युवक आहात, तुम्ही बाहेर फिरत असाल, तुम्ही सगळ्या झोपडपट्टी भागामध्ये बऱ्यापैकी फिरलेला आहात. ह्याचं मूळ कारण काय वाटतं तुम्हाला की मुलं आज व्यसनाधीनकडे का? परत आपण काय होतं आहे, हे सगळं
शिक्षणावरच येऊन ठेपतं आहे. आणि का त्यांना ॲक्सेसिबल आहे या सगळ्या गोष्टी, म्हणजे पोलिसांचंही त्यात काही गोष्टी पोलिसही डोळ्याआड करतात असं मला वाटते. पण तो तिथला जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो, जो लोकप्रतिनिधी असतो, त्याची देखील तितकी जबाबदारी की माझ्या भागामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय, उद्योग, धंदे चालले नाही पाहिजेत. आणि मी निश्चित तुम्हाला सांगतो की मी याबाबत एक एक म्हणजे तीळ मात्र शंका नाही की मी 100% त्या ठिकाणी जे व्यवसाय, उद्योग, धंदे चालू असतील, जर मी तिथला प्रतिनिधी झालो, लोकप्रतिनिधी, तर मी तिथे एकही व्यवसाय चालू देणार नाही, एकही दारू गुत्ता चालू देणार नाही. चुकीच्या पद्धतीने जर असेल तर लॉटरी किंवा सट्टा जे काही ते तिथे चुकीचे प्रकार होत असतील, एकही होऊ देणार नाही. आणि हा माझा शब्द आहे, मी या 5 वर्षामध्ये निश्चित हे सगळं हाणून पाडणार. तुमचं व्हिजन चांगलं आहे, मात्र तुम्ही कुठल्या पक्षाची निवड करणार? कारण की आता कुठेच म्हणजे दिसत नाही झेंडा. एकतर कमळ हाती घेणार की शिवधनुष्य घेणार, हा चर्चा आहे लोकांमध्ये. नाही, चर्चा असते, राजकारण म्हटलं की चर्चा येणारच. आणि इतक्या वर्ष 30 वर्ष माझे वडील काँग्रेसमध्ये होते, मी काय काँग्रेसमध्ये नाही आहे, म्हणजे मी आधी पण नव्हतो. आबा काँग्रेसमध्ये आहेत म्हणून आमचं पूर्ण कुटुंब काँग्रेसमय होतं, त्यांच्यासाठी काम करत होतं. मी कुठेही पदाधिकारी नाही की एनरोल्ड नाही, त्यामुळं माझं तर काँग्रेस म्हणून काही माझा रोल नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय हे 2 पक्ष, तर कार्यकर्ते आणि जनता ठरवेल की काय करायला पाहिजे. कसं आहे, म्हणजे तुमच्या माध्यमातूनच मी आज सांगतो की सत्तेला शहाणपण नाही आहे, तर त्याचा अंदाज घेऊन आम्ही पुढचा निर्णय घेणार आहे आणि ते निश्चित आहे. आत्ताची परिस्थिती पाहत तुम्हाला कुठला पक्ष योग्य वाटतो? तुम्ही मला कात्रीत पकडताय. नाही, आता तुम्हाला सगळ्यांना काय, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे की आता कोण पक्ष म्हणजे सर्वोच्च आहे. आणि नजदीकच्या काळामध्ये देखील तोच पक्ष पुणे महानगरपालिकेमध्ये सत्तेत येईल. आणि सत्ता असेल तर काम होतं. मी जे काही विजन आणि रोडमॅप घेऊन चाललो आहे, जर सत्ता नसेल तर विरोधी पक्षात बसून ते काम नाही होणार, हे आपणही मान्य करायला पाहिजे. तर ते 100% हे विजन जर घेऊन जायचं आहे, ब्रॉड लेवलला काम करायचं आहे, काम करून घ्यायचं आहे, तर आय हॅव टू थिंक इन दॅट वे. पॉझिटिव्हली मला विचार करायला लागेल. आणि निश्चित तुमच्या मनात जो पक्ष आहे तो माझ्या मनात नाही, तुमच्या मनाला महत्व आहे, ते माझ्या मनाला नाही. नाही, माझे जे सहकारी आहेत आणि जिथले नागरिक आहेत त्यांना जी इच्छा आहे, मी 100% तो निर्णय घेणार. पण मी तुम्हाला सांगितलं की सत्ता जिथे आहे आणि सत्तेत जे मोठा पक्ष राहणार आहे हे सगळ्यांना तुम्हाला मला माहिती आहे. आणि तो योग्य वेळी, टायमिंग खूप महत्त्वाचं आहे राजकारणामध्ये, आणि ते होणार, नजदीकच्या काळातच होणार. आणि तुमच्या माध्यमातूनच मी पहिली लोकांना खुशखबर तुमच्या माध्यमातूनच देईल. बरं, प्रश्न दुसरा पुन्हा फिरून तेच येतो की मूळ ज्या प्रभागात काम करतात तो प्रभाग न घेता प्रभाग 27च का? तोच निवडण्याचं कारण काय? मी सांगितलं ना तुम्हाला, 27 हा म्हणजे प्रभाग क्रमांक 36 आबांचा आहे, त्याला लागूनच हा प्रभाग आहे. जुना आबांचा त्याच्यामध्ये 30-40% भाग पूर्वीचा आहे. आणि त्या ठिकाणी काम केलेलं आहे, लोकांशी संपर्क आहे. मी वेळोवेळी तिथे लोकांना भेटत आलो आहे. आम्ही काशी यात्राच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात आलो. ते लोक देखील तिथं आहेत, तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तिथे काम करण्याकरता संधी आहे. म्हणजे माझे विजन प्लॅन जेव्हा येईल त्यामध्ये तुम्हाला दिसेल की मी सारसबागसारखा एक प्राईम स्पॉट आहे तुमच्याकडे, पर्वतीसारखा प्राईम स्पॉट आहे. म्हणजे तिथे टुरिझमसाठी आपण काय करतो आहे, कमी पडतो आहे. हे ते त्या सारसबाग, पेशवे पार्क ह्या त्या टुरिझमसाठी आपण काय करतो आहे, तर ते हब तिथे येणं गरजेचं आहे. पूर्वी आपल्या डांबरकोठी तिथे होती, ती जागा देखील मोठी आहे, तिथं देखील काहीतरी करण्यासारखं आहे. एक्झिबिशन हॉल तिथे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने केलेलं आहे. तिथे आपल्याला टुरिझमसाठी प्रमोट करण्याकरता काय करू शकतं, असा आमचा विचार. आम्ही ते एक मॅप तयार केलेला आहे, डिझाईन तयार केलेलं आहे, त्याचं वॉकथ्रूसुद्धा आहेत. म्हणजे आर्किटेक्ट म्हणून हे शहरात कसं ते वर्क होईल हे जर मी निश्चित प्लॅन करतो आहे. आणि तुम्हाला सांगतो ना, मी इथल्या जे पोटेन्शियल्स आहेत त्याचं युटिलायझेशन करूनच रोजगार निर्माण होणार आणि तिथेच गुन्हेगारी कमी होणार. आणि बाहेरचे लोक आता मी हा वादाचा मुद्दा आहे, मी तुम्हाला सांगतो, वाद होऊ शकतो यावरनं.
पण सारसबागमध्ये वर्षोनवर्ष तेच लोक आहेत, त्यांचे स्टॉल आहेत, त्यांनाच संधी मिळते, का नाही रोटेशन करत आहे? नवीन लोकांनाही संधी मिळाली पाहिजे, त्याचं युटिलायझेशन व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही चांगला एक प्लॅन तयार केला आहे की मोठ्या प्रमाणावर अजून तिथे स्टॉल्स अकोमोडेट होऊ शकतात. अजून लोकांची रिक्वायरमेंट आहे आणि लोक तिथे येत आहेत. तिथून जवळ स्वारगेट आहे, ते स्वारगेटपासून हा ॲक्सेसिबल आहे. असे स्पॉट्स आयडेंटिफाय केले. स्टेडियम आहे, तुमचं गणेश कला क्रीडा रंगमंच आहे, तिथे देखील आपण एवढा मोठा रंगमंच आहे. मी परदेशात जिथे जिथे ज्या देशांमध्ये गेलो त्यांनी त्यांचं कल्चर दाखवलं आम्हाला. तिथे इव्हेंट्स होतात, तिथे लोक जाऊन त्यांचं कल्चर पाहण्याकरता एक कल्चरल शो असतो. मग आपल्याकडे काय नाही आहे? का नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराज्य अभिषेक सोहळा दाखवते? का नाही आपण पुण्याची संस्कृती दाखवते? हे आपलं महाराष्ट्राची संस्कृती दाखवत नाही आहे. आपलं कल्चर कुठे आहे? नुसतं लावणी म्हणजे काही फक्त फोक डान्स अँड कल्चर नाही आहे. वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन यायला पाहिजे आणि शहराचं नाव पोचलं पाहिजे. म्हणून टुरिस्ट ज्यावेळेस देशात विदेशातनं येतात, पुणे शहरात आल्यानंतर या महाराष्ट्राची कल्चर, भारताचं कल्चर तिथे रिप्रेझेंट करता येऊ शकतं. तिथे रोजगार निर्माण होऊ शकतो, दळणवळण चांगलं होऊ शकतं, महानगरपालिकेला त्यातनं रेव्हेन्यू चांगला जनरेट होऊ शकतो. मग ह्या गोष्टीवर विचारच नाही होते. म्हणजे पर्वती टू सारसबाग रोपवेची संकल्पना की किती वर्ष पडलेली आहे तशीच धुळखात, का नाही आपण ती वापरत आहे? मग ती वापरण्याकरता आपण काय करतो आहे ते मला अंमलात आणण्याकरता पाठपुरावा करून केंद्र सरकारची मदत लागणार आहे, राज्य सरकारची मदत लागणार आहे आणि होऊ शकतं. मी सांगतो तुम्हाला हे फिजिबल आहे आणि होऊ शकतं. तिथं मेट्रोचं म्हणजे मी ब्रॉड वेने का सांगतो आहे तुम्हाला की का हा भाग निवडला आहे, तर मेट्रो स्टेशन आत्ता आपलं होतं आहे, त्या ठिकाणी तिथल्याच मुलांना रोजगार मिळण्याकरता आपण प्रयत्न करायला पाहिजे. एवढं मोठं मल्टीमॉडल हब तिथे होतं आहे, तर तिथल्या मुलांना, स्थानिकांना द्या ना तिथे रोजगार. ही मागणी देखील माझी राहणार आहे. म्हणजे तिथले स्थानिक आमदार आणि मंत्री माधुरीताई मिसाळ आहेत, तर ते निश्चित ह्याचा विचार करतील. चांगली संकल्प जर त्यांना मी हे सुचवलं तर ते निश्चित विचार करतील की हो असे विजन आणि असे छोट्या छोट्या विषयांना हात घालून ते काम करणं गरजेचं आहे. आता तुम्ही ज्यावेळेस मैदानात उतरायचं म्हटलं, बागुल या नावामुळे तुमच्यावर घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो की एका बाजूला युवक ज्यावेळेस विचार करतात राजकारणात यायचा, त्यावेळेस पुढं दिसतं एवढी मोठी यंत्रणा, पैसा, ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला काय वाटतं की युवकांनी राजकारणात येण्यासाठी फक्त राजकीय वारसा आहे म्हणून की स्वतः पण सगळ्यांनी उतरलं पाहिजे? नाही, राजकीय वारसा अनेकांना होता म्हणून सगळे राजकारणात आले का? किंवा सगळे राजकारणात आले तर यशस्वी झाले का? असं नाही आहे. लोक मतदार राजा आहे बघा, मतदाराला गृहीत धरून नाही चालत. असंख्य लोकांना त्यांनी डावललेलं आहे. असंख्य दिग्गज नेत्यांच्या घरातले लोकसुद्धा राजकारणात आले. म्हणजे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, अजून मोठ्या स्तरावर जर आपण पाहिलं तर केंद्रातही तशीच परिस्थिती आहे. पण सगळ्यांनाच जनतेने निवडून दिलं असं नाही आहे. म्हणून घराणेशाही म्हणजे नुसतं मी आलो आणि मला बागुल म्हणून मत द्या असं नाही आहे. मी जी विजन मांडतो आहे, मी लोकांपर्यंत पोचतो आहे, त्यांना सहज उपलब्ध आहे, कार्यकर्त्यांमध्ये चांगला रीच आहे, कार्यकर्त्यांना वाटतं की तरुण चेहरा पुढं हा येऊ शकतो, तर निश्चित लोक मला मतदान करतील. फक्त घराणेशाही म्हणून नाही. आणि पैसा हा फॅक्टर राजकारणात असतो, पण तो नुसता पैसा आहे म्हणून अंबानी पंतप्रधान झाले असते. पैसा त्यांच्याकडे, तर त्यांच्या एवढा पैसा नाही आहे ना आत्ता भारतामध्ये. अदानी पंतप्रधान होऊ शकले असते. ते असं पैसा देऊन मतदान होतं असतला भाग नाही आहे. तुमची विजन लागते, तुमची स्वतःचं तिथे डेडिकेशन लागतं की मी या क्षेत्रात उतरलो तर मी 100% देणार, मी माझी विजन घेऊन जाणार आणि ही एक्झिक्यूट करणार. नुसतं विजन मांडणारी पण लोक आहेत. मी विजन मांडले आणि हे होईल, जादूची काठी नाही आहे. तर ते एक्झिक्यूट करून घ्यायचं आहे आणि बागुलांनी ते एक्झिक्यूट करून दाखवलं आहे. माझ्या वडिलांकडून मला ते बाळकडून मिळालेलं आहे. माझ्या वडिलांकडून मी 30 वर्ष ते शिकलेलो आहे की कसं हे अंमलात आणायचं आहे, बजेट कसं आणायचं आहे, आयुक्तांचं बजेट कसं असतं आणि पक्षाचं बजेट कसं असतं, म्हणजे सहयादी असं आपण त्याला म्हणतो. मग ते कसं आणायचं आहे, तर ते बजेट आणणं देखील महत्त्वाचं आहे, ते एक्झिक्यूट करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मी गेले नाही म्हणलं तरी एक 10 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये ये जा आहे. माझी अधिकाऱ्यांशी चांगला परिचय आहे. मी तिथे काम करतो, आर्किटेक्ट म्हणून काम करतो.
तर चांगला संपर्क सगळ्यांची आहे आणि दे आर पॉझिटिव्ह. त्यांचा पण ॲप्रोच पॉझिटिव्ह आहे. त्यांनाही वाटतं की शहर बदललं पाहिजे. तर मला ते निश्चित साथ देतील अधिकारी. शेवटचा प्रश्न, आत्ता जे एक्झिस्टिंग नगरसेवक आहेत किंवा जिथे ते काम करतात त्यांना सोडून हेमंत बागुलांना लोकांनी निवडावं असं हेमंत बागुलांकडे काय आहे नेमकं? नाही, मी त्यांना डावला असं कधीच म्हणलेलं नाही आहे. आणि तिथे 2 नगरसेवक आत्ता आहेत, एक हयात नाही आहेत. आणि 3 नगरसेवक आहे सॉरी, आणि एक हयात नाही आहेत. पण ते आता हयात नाही, तिथं पोकळी निर्माण झालेली आहे. तिथे मी चान्स घेतो आहे. मी त्यांच्यावर टीका टिप्पणी नाही करत आहे. त्यांचंही काम चांगलं आहे म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिले. असं नाही आहे की ते पण 2-2, 3-3 टर्म या ठिकाणी निवडून आलेले आहेत. ते काम करतायत असं नाही. पण आता एक तरुण पिढी म्हणून, आर्किटेक्ट म्हणून, शहरचं अर्बन प्लॅनिंग, अर्बन डिझाईन म्हणून हे जर घेऊन जायचं असेल तर थोडं एक तरुण मुलांना संधी द्यायला पाहिजे. आणि निश्चित तिथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा एक पोकळी जिथं निर्माण झाली तिथून जर मला संधी मिळाली तर निश्चित फायदा होईल. तेव्हा आणि मिळेल मला अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद, बराच वेळ तुम्ही दिलेला आहात या Yes. सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, आपण ह्या आखाडा महापालिकेच्या या आपल्या स्पेशल सिरीजच्या माध्यमातून अशाच ज्यांना लढायची इच्छा आहे, जे मैदानात उतरणार आहेत, त्यांचं नेमकं लोकांसाठीचं विजन काय, फक्त निवडणुकीत उतरणं आणि जिंकणं हा भाग नसतो. लोकांसाठी त्यांचं विजन काय आहे ते देखील महत्त्वाचं असतं आणि तेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या सिरीजच्या माध्यमातून करणार आहोत. तुर्तास इथंच थांबूयात. तुम्ही हा आमचा व्हिडिओ कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.